यामुळे भाजपकडून शिवसेनेची कोंडी होत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केलाय। भाजप नैसर्गिक मित्र असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना नेत्यांना आता भाजप सोबतही अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतोय। रामदास कदमांच्या रूपाने शिवसेनेमधील अस्वस्थता बाहेर पडल्याचं सांगण्यात येतंय। पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे। मी असं भाजप शिवसेना नैसर्गिक मित्र असल्याचा दावा सातत्याने केला जातोय, पण वस्तुस्थिती काय आहे ते रामदास कदम यांच्या तोंडून तुम्ही ऐकलंच असेल। भाजपने शिवसेना नेत्यांची अनेक ठिकाणी राजकीय अडचण करून ठेवली आहे। त्यातच लोकसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापितांचा पत्ता भाजपमुळे कट होणार आहे। त्यामुळे शिवसेना नेते आक्रमक झालेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही वेगळी अवस्था नाहीये। रामदास कदमांच्या प्रतिक्रियेचं भुजबळांनीही अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय। आता तसे शार्प रिॲक्शन तर मी काही देणार नाही उत्तर तरी ना, आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे। रामदास कदमांची अवहेलना सुरू असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का। त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही। आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे, तर आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं। ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही। या क्षणी त्यांचं त्याने बघावं। राजन साळवींनीही रामदास कदमांसह शिवसेनेवर निशाणा साधला। मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे। आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल राज्यातली जनता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवेल। आणि यांचं भांडण हे आता सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे। रामदास कदमांच्या असंतोषावर भाजप नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। मित्र पक्षाला समजून घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, चर्चेतून आम्ही योग्य ते तोडगा काढू, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल। दोन्ही पक्षाची मित्र पक्ष आमच्यावर कोणी नाराज नाही, आम्ही कोणावर नाराज नाही, कोणी नाराज होणार नाही। भाजपच्या मित्रपक्षांमध्ये असंतोष असेल तर त्या असंतोषाचा विस्फोट निवडणूक काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।